नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला व जो सल्ला आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला, ज्या सल्ल्याचा वापर आपण जर योग्य पद्धतीने केला आणि जर या सल्ल्यानुसार आपण उपाययोजना केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकेल खूप खूप फायदा। पण हा सल्ला कोणता? तर सल्ला एवढाच की जो R2Bचा डोस आता आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना देणार आहोत, तर हा R2Bचा डोस आपण सर्वांनी पाण्याच्या माध्यमातून अजिबात द्यायलाच नको। होय मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आणि सध्याची आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची कळकळीची विनंती की R2Bचा डोस जर द्यायचा असेल तर हा डोस फक्त आणि फक्त इंजेक्शनच्या माध्यमातूनच द्यावा। R2Bचा डोस हा अजिबात पाण्याच्या माध्यमातून देऊ करायलाच नको। जर आपण सर्वांनी R2Bचा डोस इंजेक्शनच्या माध्यमातून दिला तर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना याचा खूप मोठ्या प्रमाणात होणार फायदा। पण आपण सर्वांनी असं न करता जर R2Bचा डोस हा पाण्याच्या माध्यमातून दिला तर माफ करा, आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना याचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। मग R2Bचा डोस इंजेक्शनच्या माध्यमातून देण्याचे काय फायदे आहेत आणि R2Bचा डोस हा पाण्याच्या माध्यमातून देण्याचे काय तोटे आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला करा या ठिकाणी ऑल, याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की सध्याच्या कंडिशनला ऋतू हा बदलत आहे, सध्याच्या कंडिशनला सीझन हा चेंज होत आहे। अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी आपल्या कोंबड्यांना आणि आपल्यापाशी असणाऱ्या पिल्ल्यांना 100% R2Bचं लसीकरण हे करून घ्यायलाच हवं। पण हे लसीकरण करत असताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायला हवी की हे लसीकरण फक्त इंजेक्शनच्या माध्यमातूनच करायला हवं। हे लसीकरण अजिबात पाण्याच्या माध्यमातून करायला नको। मग R2Bचं लसीकरण इंजेक्शनच्या माध्यमातूनच का करायला हवं? असं केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांना कशा पद्धतीनं होऊ शकतात जास्तीत जास्त फायदे। आणि R2Bचं लसीकरण हे इंजेक्शनच्या माध्यमातून न करता जर आपण सर्वांनी पाण्याच्या माध्यमातून केलं तर यामुळे आपला फायदा हा कशामुळं होऊ शकत नाही, चला हे सगळं समजून घेऊयात। ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावी आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक असणारा मुद्दा, प्रत्येक असणारी ओळ आणि प्रत्येक असणारा शब्द आपल्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य म्हणून या ठिकाणी आपल्या मागं सपोर्ट म्हणून उभा राहणार आहे। तर आपल्या सर्वांना प्रथम मी R2B म्हणजे काय असते ते समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ज्या महत्त्वाच्या लसी डेव्हलप झाल्या आहेत त्या लसींमध्ये नंबर 1 ला R2B, नंबर 2 ला लासोटा आणि नंबर 3 ला गंबोरा ही लस आहे। जी लासोटाची लस आहे ती राणीखेत, मानमोडी म्हणजे मर हा आजार येऊ नये यासाठी दिली जाते। त्यानंतर गंबोरोची लस देवीसारखा दुर्धर आजार आपल्या कोंबड्यांवरती येऊ नये म्हणून दिली जाते। R2Bची लस ही कोणत्याही विशिष्ट रोगासाठी जरी नसली तरी R2Bचा वापर हा आपण कालांतराने व योग्य पद्धतीने केला व वर्षातून 3दा केला तर तुम्हाला सांगतो जे अरिष्ट आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येऊ शकते ते 70 ते 80% आपण रोखू शकतो। एवढा महत्त्वाचा असतो हा R2Bचा डोस।
R2B मुळे होतंय काय, तर R2Bचा डोस दिल्यानंतर जेव्हा या ठिकाणी चरबीमध्ये हे इंजेक्शन टोचल्या जाते, त्यानंतर 48 ते 72 तासाच्या दरम्यान आपल्या कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही 10 पटीने ते 20 पटीने वाढते आणि ही रोगप्रतिकारक क्षमता एका मर्यादेपर्यंत वाढत जाते व पुढील 4 महिन्यापर्यंत ही कायम राहते. याच्यामुळे सहजासहजी असणारी ही सुरक्षा व्यवस्था कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन भेदू शकत नाही आणि याच्यामुळं काय होते की हे सुरक्षा कवच जे R2Bच्या इंजेक्शन तयार केले, यामुळे रोगांपासून आपल्या कोंबड्यांचा बचाव होतो, ज्यामुळे जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग खुला होतो. कसा? कारण याच्यामुळं आपली कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि चुकून मुकून जर आजारी पडली तर तिचा आजार लवकरात लवकर दूर होण्यास यथार्थ पद्धतीनं मदत होत असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना R2B हा वर्षातून किती वेळा द्यावा? तर आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना R2B हा वर्षातून 3दा द्यावा. जेव्हा जेव्हा सीझन चेंज होतंय तेव्हा सीझन चेंज होण्याच्या सुरुवातीलाच आपण R2B द्यावा. सीझन चेंज कधी होत असतो? तर सीझन चेंज 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान, सीझन चेंज 1 जून ते 30 जूनच्या दरम्यान, सीझन चेंज 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान होत असतो. मग सीझन चेंज होण्यापूर्वी म्हणजे काय की जवळपास आपण 15 जानेवारीपर्यंत, 1 जूनपर्यंत आणि 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे हे याच्या 2-3 दिवस अगोदर म्हणजे इनफॅक्ट सांगायचं जर 5 ते 15 जानेवारीच्या दरम्यान, त्यानंतर साधारणतः 21 ते 31 मेच्या दरम्यान आणि जवळपास 5 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान आपण सर्वांनी R2Bचं हे लसीकरण करून घ्यायला हवं. आता R2Bचं लसीकरण केल्यामुळं जी रोगाची तीव्रता आहे ती त्या ठिकाणी कमी होते आणि यथार्थ पद्धतीनं आपण आपल्या कोंबडीची रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित करून घेतो, ज्यामुळे सहजासहजी आपली काही कोंबडी आजारी पडत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना माहिती नाही म्हणून ते काय करतात, R2Bचा वापर पाण्याच्या माध्यमातून करतात. त्यांना सांगितलं की R2B, लासोटा, गंभोरा ह्या 3 महत्त्वाच्या लसी आहेत. ते म्हणतात लासोटा आणि गंभोरा पाण्यातून दिलं जाते, मग ह्याला न द्यायला काय झालं? तर तुम्हाला सांगतो R2B पाण्यातून यामुळं देता येत नाही कारण R2B इंट्रामस्क्युलर इंजेक्शनमध्ये येते. जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असते ते थेट चरबीमध्ये दिले जाते. जे चरबीमध्ये थेट दिले जाते ते त्या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून द्यायला जमत नाही. कारण चरबीमध्ये दिलेलं जे इंजेक्शन असते तर ते डायरेक्टली थेट काही ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाही, तर त्याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीने होत असतो. आणि याच्यामुळं तुम्ही विचार करा की जर द्यायचंच असतं तर मग आपण रक्तवाहिन्यामध्ये इंजेक्शन दिलं असतं ना, पण दिलं नाही. जेव्हा जेव्हा आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचा वापर करतो, लक्षात घ्या हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शनच्या फॉर्ममध्येच द्यायला पाहिजे, पाण्याच्या माध्यमातून द्यायला नाही पाहिजे. जर पाण्याच्या माध्यमातून दिलं तर तुमचा डोस कंप्लीट होईल, पण तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. हवा तसा रिझल्ट मिळणार नाही म्हणजे रिझल्टच मिळणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला शांतता की नाही मी R2Bचा डोस केलाय, परंतु तुम्ही केलेला R2Bचा डोस अजिबात उपयुक्त ठरला नाही. तुम्हाला 1% फायदा होणार नाही. नाहीतर पुन्हा म्हणत बसताल की बाबा सर R2B तुम्ही म्हणले आम्ही दिला पण आम्हाला तर काही फायदाच झाला नाही. तुम्ही म्हणले आजार येत नाही तरी आले. तर यामागचं कारण काय असते मित्रांनो की R2Bचा वापर योग्य पद्धतीने न करणं. मग R2Bचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती? तर R2Bचा वापर करण्याची योग्य पद्धत आहे की R2B हा इंजेक्शनच्या माध्यमातूनच द्यावा, पाण्याच्या माध्यमातून अजिबात द्यायचा नाही. आता R2B देत असताना प्रमाण किती घ्यायचं? तर बघा 4 महिन्याच्या वरच्या पठड्या कोंबडे असतील तर त्यांच्यासाठी 0.5 ml म्हणजे जे टॅब येते समजा, जे औषध येते आपल्या भाषेमध्ये त्यासोबत जे पाणी येते दोघांना मिक्स करायचं, 0.5 ml देऊन टाकायचं आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी 0.2 ml घ्यायचं. कुठं द्यायच्या 2 पद्धती आहेत. एक तर कोंबडीच्या पंखाना पकडा, खालच्या साईडनं 2 रक्तवाहिन्यांच्या मधात म्हणजे 2 शिरांच्या मधात जी चरबी आहे त्या चरबीत टोचवा. नाहीतर सगळ्यात सोपी पद्धत कोंबडीला पकडा, कोंबडीला पकडल्यानंतर तिच्या मांडीला पकडा, मांडीला पकडल्यानंतर लेग पीस म्हणजे राहते ना, तर त्या लेग पीसमधली जी चरबी, मांडीची चरबी अशी वडा आणि त्या चरबीमध्ये डायरेक्ट टोचून द्या, बस तुमचं काम झालं. तर अशा पद्धतीनं आपण R2Bचं लसीकरण हे करू शकतो आणि अशा पद्धतीनं वर्षातून 3दाचं R2Bचं लसीकरण इंजेक्शनच्या माध्यमातून चरबीतून आपण केलं
तर आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवायचा म्हटलं तर कोंबडी ही वाचली पाहिजे, कोंबडी ही जगली पाहिजे आणि कोंबडीला जगवायचं आणि वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी सुरक्षा कवच तयार करणं गरजेचं आहे. यामुळे सुरक्षा कवच अशा पद्धतीने आपण सर्वांनी तयार करून घ्यावं आणि इंजेक्शनच्या माध्यमातूनच RTPचा वापर करावा, पाण्याच्या माध्यमातून अजिबात करू नये. ही आपल्याला असणारी विनंतीपूर्वक असणारी सल्लात्मक सूचना. आता हे झालं सगळं की बा RTP कसा द्यायचा, कधी द्यायचा आणि दिल्यामुळं काय होते. तर बघा, दिल्यामुळं तर 70-80% आजार कमी होतात, कोंबडी जास्तीत जास्त अंडे उत्पादन घालते, वजन पण जबरदस्त वाढते. तर त्यामुळे खूप सारे फायदे होतात, तोटा एक सुद्धा नाही. फक्त पाण्यातून देऊ नका एवढीच आपणास विनंती. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी आपल्या सर्वांसमोर मी आता सादर केलेली आहे. परंतु बरेच जण म्हणतात की सर एवढी सुंदर एवढी जबरदस्त माहिती तुम्ही देतात, परंतु योग्य वेळी आम्हाला योग्य माहिती उपलब्ध होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं. तर तुम्ही एकच गोष्ट करू शकतात की थेट या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हा कंटिन्युअस सुरू असतो. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता या ठिकाणी आपण जर बघितलं तर रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग ही असते. तर ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता योजली जाते. याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलं जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाते. त्याचा कोणत्या प्रकारचा परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो आणि यापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा हे सुद्धा समजावून सांगितलं जाते. आणि याच्यामुळं काय होतं की आपल्या फार्मचा कोंबडीचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होऊन जाते. आणि जे शेवटचं सेगमेंट असते सेगमेंट नंबर 3 ज्याच्यामध्ये लाईव्ह प्रश्न उत्तर असतात. जी काय तुमचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातात. मग अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सुद्धा सामील व्हायचे. जर असं आपलं म्हणणं असेल तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ प्रवेश करण्यासाठी व या ट्रेनिंगद्वारे उत्तम मार्गदर्शन प्राप्त करून इतरांप्रमाणे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आपल्या लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. 84 21 82 62 या क्रमांकावरती कॉल करा. कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा 84 21 82 62 62 याच्यावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती आपण सर्वांनी या ठिकाणी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा जो फोनपे गुगल पे क्रमांक आहे याच्यावरती आपण सर्वांनी कृपया 500 रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. जर या ठिकाणी आपण सर्वजण ट्रेनिंगमध्ये जॉईन झालात तर याचा काय फायदा होतो. एकतर तुमच्या फार्मवरील कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च हा कमी व्हायला लागतो. त्यानंतर कोंबडीचं व पिल्लांचं योग्य वेळी लसीकरण होते, ज्यामुळे आजार येत नाहीत आणि आले तर तात्काळ उपाय मिळतो, त्यामुळे मृत्यूदर घटतो. त्यानंतर शेड कसा बांधावा आदर्श व मजबूत, जो की त्या ठिकाणी बांधल्यानंतर आपलं भांडवल आहे त्याच्यात बचत होईल, जागेत बचत होईल, वेळेत आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मेहनतीत पण बचत होईल. तर यासाठी पण आपण सहकार्य करतो. त्यानंतर आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, पिल्ले, अंडी कधी कुठे कशी विकायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जातंय. या सर्वांमुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होते, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो आपला या ठिकाणी परिपूर्ण. तर खऱ्या अर्थानं ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं. यासाठी एकदा संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता ही दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे.
जिल्ह्याच्या या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपल्याला फक्त व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे। एवढी माहिती पाठवली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये की जो मोफत आहे त्यात तात्काळ सामील करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये R2Bचा वापर आपण पाण्याच्या माध्यमातून का करायला नको, यामुळं काय तोटे होऊ शकतात आणि R2Bचा वापर हा इंजेक्शनच्या माध्यमातूनच का करायला हवा। जर कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर लिहून कळवत जा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समर्पक सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील। व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा। चॅनलला आतापर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्यानं। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।